श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरू स्वामी समर्थ। आज राशी लीला या विशेष कार्यक्रमात आपण ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, धर्म, सामुद्रिक शास्त्र, अध्यात्म या विषयाचे गाढे अभ्यासक, सुप्रसिद्ध असे ज्योतिषी गुरुजी श्री गुरुदत्त शास्त्री, वास्तुतज्ञ, ज्योतिष पंडित गुरुजी श्री प्रशांतदेव शास्त्री, ज्योतिष्य, सामुद्रिक शास्त्र यांना आज पाहणार आहोत। हल्लीच यांना 2022 रोजी दिल्ली येथून मानाचा समजला जाणारा माननीय भुवनेश्वरी ज्योतिष्य अलंकार अवॉर्ड तसेच श्री पौराणिक प्राच्य विद्या अनुसंधान यांच्याकडून ज्योतिष्य गौरव अवॉर्डने गुरुजींना सन्मानित करण्यात आले। यांच्या पिढ्यानपिढ्या वारसा हक्काचे हे शास्त्र चालवत आली आहेत। तसेच गुरुजींनी इकाच कर्नाटक येथील हय्याळ सिद्धेश्वर मठात आपले शिक्षण घेतले। त्याचबरोबर यांनी दिल्ली, मध्य प्रदेश अशा अनेक संस्थांना भेट देऊन आपले शास्त्राचे ज्ञान वाढवले। मागील 18 वर्षांपासूनचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे। शास्त्राच्या माध्यमातून लोकांना जन्मकुंडली, वास्तू, हस्तरेखा, फेस रीडिंग करून त्यांच्या अनेक समस्यांचे मार्गदर्शन ते करत असतात। तसेच या दोन्ही गुरुजींना आपण दादर, ठाणे आणि पुणे येथे स्क्रीनवर दिलेले नंबर टिपून संपर्क करू शकता। त्यांची अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच आपल्याही समस्यांचे समाधान करून घ्या। चला तर आज आपण समजून घेऊया या दोन्ही गुरुजींकडून आजच्या राशी लीला कार्यक्रमामध्ये आपल्या शंका तसेच प्रश्नांचे उत्तर व आपल्या सर्व समस्यांचे समाधान। नमस्कार, राशी लीला या विशेष कार्यक्रमात मी ज्योतिष तज्ज्ञ व सामुद्रिक शास्त्र तज्ज्ञ श्री प्रशांतदेव शास्त्री आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत ज्योतिष तज्ज्ञ व वास्तुपंडित श्री गुरुदत्त शास्त्री। नमस्कार। तर आपण हा राशी लीला कार्यक्रम पाहत आहात। भरपूर आपल्याकडे असे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या पत्रिका, त्यांचे प्रश्न हे आमच्याजवळ येत आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही आपला कार्यक्रमसुद्धा असा आहे की आपले प्रश्न आणि आमची उत्तरं, तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण नेहमी पाहत असता। त्यासाठी प्रेक्षकांचे देखील आम्ही खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे आपण पाहतो की काही लोक प्रश्न ही व्यवस्थित टाकत नाही आहेत किंवा प्रश्न व्यवस्थित टाकला तरी जन्मतारीख आणि वेळ आणि ठिकाण आणि प्रश्न असं चारही व्यवस्थित तुम्ही टाकलं पाहिजे आणि व्हॉट्सअप केलं पाहिजे, तेव्हाच ते प्रश्न किंवा त्याची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित मिळतील। त्यानंतर आपण जसं बघितलं की आता हा राशी लीला कार्यक्रमामध्ये जी काही प्रश्न आपण घेतो त्यामध्ये काही लोकांचे प्रश्न घेतले जात नाहीत, असा त्यांचा थोडासा एक गुरुजी थोडासा एक म्हणा प्रेमापोटी राग असतो की नाही असं काही नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपलेसुद्धा प्रश्न नक्कीच घेतले जातील, पण काही काळाची वेळेची मर्यादा असल्याकारणामुळे आम्ही तुमचे प्रश्न राखून ठेवलेले आहेत, पण पुढील कार्यक्रमात नक्कीच आपला प्रश्नसुद्धा घेतला जाईल। तर आपण नेहमी कार्यक्रम हा वेळोवेळी पाहत जा। त्याचप्रमाणे आता गुरुजी आपल्याकडे पुन्हा एक राजेंद्र कुलकर्णी यांची पत्रिका आलेली आहे आणि त्यांची जन्मतारीख आहे 23 ऑक्टोंबर 1998। जन्मवेळ आहे दुपारी 12:20 आणि त्यांचं स्थान आहे नाशिक। त्यांचा प्रश्न आहे करिअर संबंधित आहे की गुरुजी त्यांचं गव्हर्मेंटमध्ये जॉबमध्ये काही त्यांचा योग आहे का, सध्या ते शिक्षण घेत आहेत काय, तर त्या प्रकारे त्यांच्या काही कुंडलीमध्ये योग जसे आहेत तर आपण त्यांना उत्तर आपण देऊया। बरोबर गुरुजी। तर राजेंद्र यांची पत्रिका माझ्यासमोर आलेली आहे। तर त्यांचं धनु लग्न आहे। धनु लग्न द्वितीय स्थानात मकर राशी आहे, तृतीय स्थानामध्ये कुंभेचा केतू आणि गुरु, इथे हा केतू गुरु चांडाळ योग झालेला आहे। पंचम स्थानामध्ये शनी नीचचा होऊन त्यांचा मेष राशीचा शनी बसलेला आहे, तो नीचचा होऊन बसलेला आहे आणि त्यांचं भाग्यस्थानामध्ये सिंहेचा मंगळ राहू, लाभस्थानामध्ये तुळेचा बुध, रवी आणि शुक्र, तर इथेही सुद्धा सूर्य हा इथे नीच झालेला आहे आणि 12व्या स्थानात रुचिकेचा चंद्र इथे बसलेला आहे। तर यांच्या पत्रिकेमध्ये यांचा जो प्रश्न आहे करिअर संबंधित, तर मी सांगेन की यांचा जो पंचम स्थानामध्ये
जो नीचचा जो शनी बसलेला आहे हा कुठे ना कुठे त्यांना थोडंसं जॉब मिळण्यामध्ये त्यांच्या कामामध्ये इथे ना कुठे त्यांना थोडासा तिथे त्रास दिसून येत आहे. आणि दुसरं म्हणजे की त्यांचा जो भाग्यस्थानातला जो राहू आहे हा सुद्धा त्यांना कामामध्ये हा थोडासा त्यांना त्रास देतो आहे. मंगळ राहू हा तिथे राहू मंगळ हा मंगळ चांडाळयोग इथे भाग्यस्थानामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचं इथे भाग्य हा राहू त्यांचा खराब करत आहे. प्लस दुसरं म्हणजे की केतू हा त्यांचा केतू आणि गुरु इथे हा चांडाळयोग जो केतू गुरुचा चांडाळयोग हा त्यांच्या पराक्रम स्थानामध्ये बसलेला आहे. त्यामुळे त्यांना जे ते मेहनत करतायत, जे ते कष्ट करतायत, मेहनत करतायत आपल्या जॉबमध्ये म्हणा, आणि जे नवीन जॉबसाठी ते काही प्रयत्न करत असतील, गव्हर्नमेंट नोकरीसाठी काही प्रयत्न करत असतील, तर त्याच्यामध्ये त्यांना जे मेहनत येत आहे त्या मेहनतीसाठी ते जे निराश होत आहेत ते निराश तुम्ही होऊ नका. कारण की आत्ता सध्याचा जो तुमचा काळ जो आहे ना हा तो थोडासा राहूची अंतर्दशा बुधामध्ये तुमची राहूची अंतर्दशा असल्या कारणामुळे तुम्हाला जो त्रास होत आहे, जे तुम्ही अति जास्त मेहनत करत आहात, कष्ट करत आहात, तर त्याला तुम्ही जास्त निराश होऊ नका. कारण की तुमचं कसं आहे की कधी लक्षात ठेवा की तुम्ही जी मेहनत केलात ती कधीही वाया जात नाही. त्याचं तुम्हाला कधी ना कधी त्यांचं फळ हे तुम्हाला मिळणार. पण हे जी राहूची जी तुम्हाला आता सध्या महादशा चालू आहे ही 2024पर्यंत आहे. जसं तुमचे 2024 हे राहूची अंतर्दशा चालू आहे 2024पर्यंत आहे. जर राहूची अंतर्दशा ही संपली की मग तुम्हाला तुमचा जो काळ आहे 2024च्या नंतरचा जो काळ आहे हा तुमचा अतिउत्तम काळ आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला की तुमचा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये जे UPSC म्हणा या IPSC म्हणा हे तुमच्या लाभस्थानात सूर्यासंगड बुध हा बुधादित्य योग हा जो बसलेला आहे हा अतिउत्तम बसलेला आहे. आणि तिथेच शुक्रही सुद्धा आहे. म्हणजे बुध शुक्र हा लक्ष्मीनारायण योग झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा मेहनत आहे, कष्ट आहे, ते तुम्हाला कष्ट मेहनत हे 2024पर्यंत राहील. मग त्याच्यानंतरचा जो काळ जो राहील ना हा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश देणारा काळ आहे. बाकी तुमचा जो सध्या तुम्हाला कष्ट मेहनत मिळतं आहे हे तुमचं गुरु हा पराक्रम स्थानात असल्या कारणामुळे, केतू संगड असल्या कारणामुळे हे थोडा तुम्हाला गुरुचा इथे प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं मेहनत आहे. त्यामुळे गुरुचं तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे तूर डाळ म्हणा या चण्याची डाळ म्हणा ह्याचे तुम्ही दान करा. तुम्ही ब्राह्मणाला जर तुम्ही 1 ग्रॅम जर सुवर्ण त्याच्यावरती गुरुची प्रतिमा कोरून जर तुम्ही एका ब्राह्मणाला तुम्ही गुरुवारच्या दिवशी दान कराल तरीही सुद्धा तुमचा गुरुचा प्रभाव हा इथे तुमचा वाढेल आणि केतूचा प्रभाव तिथे कमी होईल. आणि दुसरं म्हणजे की तुमच्या घरामध्ये जे वाडवडील आहेत, तुमचे गुरुजन आहेत, तुमचे वाडवडील आहेत, वाडवडील ही सुद्धा तुमचे गुरुजनच असतात. त्यांचे तुम्ही जेवढं तुम्ही त्यांचं जास्तीत जास्त सेवा कराल या त्यांचं तुम्ही आदर कराल तर तुमचा तिथे तुमच्या पत्रिकेतला गुरुचा प्रभाव हा वाढेल. असं आहे. कसं आहे की गुरुजी आता माझ्याकडे परवाच ऑफिसमध्ये एक क्लायंट आले होते. तर त्यांनी आपल्या मुलाला घेऊन ते आले होते आपल्या ऑफिसमध्ये. तर त्यांचाही सेम असाच प्रश्न होता की मुलगा हा माझा भरपूर मेहनत करतो आहे, 2-3 वर्षापासून नोकरीसाठी भरपूर प्रयत्न करतो आहे, पण त्या प्रयत्नाला त्यांना यश येत नाही आहे. असं आहे. तो आता घरामध्ये म्हणजे जॉबलेस होऊन बसलेला आहे. असं आहे भरपूर मेहनत करून. पण ते जेव्हा बसले होते तेव्हा त्यांचा जो मुलगा जो आहे ना की आईकडे तो जरा थोडासा रागाने पाहत होता. तर मी त्याला विचारलं, बाबा तू का असं एवढं आईकडे तू रागाने पाहतोय? तर तो काही उत्तर दिलं नाही. मग त्या मुलाला मी उठून थोडंसं बाहेर बसा म्हणून ऑफिसमधून सांगितलं. मग तेव्हा त्या आईने जे आहे की सांगितलं की बाबा मुलगा फ्रस्ट्रेट झालेला आहे आमचा भरपूर, त्यामुळे फ्रस्ट्रेट असल्या कारणामुळे तो आम्हाला उलट उत्तरं देतो, आम्हाला बोलतो तुम्ही माझ्या करिअरमध्ये भरपूर काही तुम्ही नुकसान केलं, मला असं तुम्ही डिसिजन तुम्ही मला जी लाईन निवडायची होती ते लाईन निवडून दिली नाही. असे भरपूर म्हणून तो त्यांच्या आईवडिलांना तो उलट घालून पाडून दोष देत होता. तर मी त्यांना सांगितलं की बाबा मग त्या मुलाला मी आतमध्ये बोलवलं आणि मग त्यांना सांगितलं की बाबा की तुझ्या पत्रिकेतला हा जो त्याच्या गुरु हा त्यांच्या पत्रिकेत पॉवरफुल होता, कर्केचा होता, पत्रिकाही त्यांची खूप चांगली होती, पण तरीसुद्धा
वाणी स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये राहू असल्या कारणामुळे आणि तो आपल्या फ्रस्ट्रेटमुळे टेन्शनमुळे तो आपल्या घरातल्या आईवडिला, तर आईवडील हे आपल्या गुरुप्रमाणेच असतात, असं आहे, देवाप्रमाणेच असतात. तर त्या आईवडिलांनाच त्यांनी उलट उत्तर या तोंडातून वाणीतून तो अपशब्द काढत असल्या कारणामुळे त्याच्या पत्रिकेतला राहूचा प्रभाव हा इथे जास्त ॲक्टिव्ह झाला आणि गुरुचा प्रभाव कमी झाला, ओचेचा असून सुद्धा आहे, असं आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला तुमच्या गुरुतला प्रभाव जर वाढवायचा असेल तर तुमची वाणी हे साफ राहणं गरजेचं आहे, विचार हे तुमचे सात्विक राहणं गरजेचं आहे. जितके जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या कुलदेवीची, तुमच्या गुरूंचं जेवढं तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण कराल तितकं तुम्हाला तुमचा पत्रिकेतला गुरुचा प्रभाव वाढेल. आणि दुसरं की तुम्ही जर तुळशीची माळा घेऊन जर तुम्ही ओम श्री श्री बृहस्पते नमहा या मंत्राचा जर रोज सकाळी 108 वेळा जर एक माळ तुम्ही जर जाप केला तरीही सुद्धा तुमचा गुरु हा तुमच्या पत्रिकेतला प्रभाव वाढेल आणि तुमचा जे तुम्हाला मेहनत येते, कष्ट भरपूर येत आहेत, तो तिथे कष्ट मेहनत हे थोडंसं कमी होईल आणि त्याच्यापासून तुमचा त्रासही थोडा कमी होईल. नक्कीच गुरुजी, आपण छान विश्लेषण राजेंद्र यांच्या पत्रिकेचं केलेलं आहे. त्याचप्रमाणे राजेंद्रजी मी यांना सांगेन की जे गुरुजींनी आपल्याला उपाय सांगितलेले आहेत ते व्यवस्थितप्रमाणे करून घ्या. आणि काही प्रश्न किंवा काही अजून काही समस्या असतील की बाबा मला अजून काही जाणून घ्यायचं किंवा अजून पुढे फ्युचरमध्ये कसं आहे, तर त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला भेटू शकता. आम्हीचं पुणे, दादर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी आमचे ऑफिसेस आहेत, ब्रँच आहेत. तर तिथे प्रत्यक्षात तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटू शकता. आणि तुमचे जे पत्रिका आहे ती खूप चांगली आणि उच्च कोटीची आहे. तुमचे पंचमामध्ये शनी नीचेच आहे, पण त्याची दृष्टी लाभस्थानावर उचेची होत आहे. त्याचप्रमाणे तुमचा सूर्य नीचेच आहे, पण पंचम स्थानात तुमची जो सूर्य आहे तो उच्च कोटीचा होते. त्यामुळे गव्हर्मेंट स्थानामध्ये जो तुमचा प्रश्न आहे किंवा सरकारी क्षेत्रामध्ये मला जॉबचं योग होईल का, तर तुम्हाला 100% होईल. हा राहू जोपर्यंत आता सप्टेंबरपर्यंत आहे, 2024पर्यंत तुम्हाला अंतर्दशा आहे त्याची, तोपर्यंत थोडासा तुम्हाला त्रास आहे. त्याच्यानंतर जो गुरु होईल बुधनंतर, देवगुरु हा जसं, आणि गुरुजींनी तुम्हाला सांगितलं आहे गुरुबद्दल जे तुम्हाला दान वगैरे ते तुम्ही केलं पाहिजे. आणि केल्यानंतर तुम्हाला 2024च्या एंडिंग ते 25च्या तुम्हाला स्टार्टपर्यंत तुम्हाला जॉब अपॉइंटमेंट होण्याचा योग 100% योग आहे तुम्हाला. गुरुजी, आपल्याला पुन्हा एक पत्रिका आलेली आहे महेश बनसोडे यांची. तर त्यांची जन्मतारीख आहे 29 सप्टेंबर 1992, सकाळी 10:10 आहे. जन्मस्थान त्यांचं पुणे आहे. तर त्यांच्या आईचा प्रश्न असा आहे की माझा मुलगा भरपूर मेहनत करतो पण त्याला यश मिळत नाही आहे आणि त्याचं लग्नाचं योगसुद्धा कुठे ना कुठे ते सुद्धा अडचणीत आहेत, लग्नसुद्धा जुळत नाही आहे, असं त्यांचा प्रश्न आहे. तर मी काकींना हेच सांगेन, आणि महेशजी यांची पत्रिका अशी आहे, त्यांचं वृश्चिक लग्न आणि त्यांची रास जी आहे तुळा रास आहे. आणि सध्याला त्यांचा जो प्रेड चालू आहे त्यांचा स्वाती नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्रामुळे थोडं राहूचं नक्षत्र असल्या कारणामुळे अशा पत्रिकेमध्ये थोडंसं संघर्ष भरपूर असतं, थोडंसं व्याधी भरपूर असतात, मेहनत भरपूर करतात अशी लोकं, पण त्यांना पटकन जे यश मिळालं पाहिजे ते मिळत नाही. प्रत्येक चीजामध्ये ते ट्राय करण्याचा प्रयत्न करणार, कधीही ते जॉब करू, कधी काहीतरी छोटा मोठा व्यवसायच करू, म्हणजे तिन्ही चारही ठिकाणी आपलं पैशाचं इन्कम स्रोत ते वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यामध्ये त्यांना काय की ते चारही ठिकाणी जातात पण एका ठिकाणून पण त्यांना यश मिळत नाही. त्याच्यानंतर त्यांना जी आता सध्या चालू आहे शनीचीच महादशा चालू आहे आणि शनीमध्ये थोडासा अंतर्दशा जी चालू आहे त्यांची राहूचीच अंतर्दशा चालू आहे आणि त्यांचा शनी हा फार छान बसलेला आहे, पराक्रमात आहे. त्यामुळे मेहनत पराक्रममध्ये तो कुठेही कमी पडत नाही आहे. पण शनीचं एक थोडंसं शनी एक असा कारक ग्रह आहे की तो थोडासा समयनुसार थोडासा वेळ घेतो आणि त्याच्यानंतर तो व्यक्तीला लाभ देण्यामध्ये प्रयत्न करतो. आणि मी महेशजी यांना हे सांगेन की तुम्ही थोडंसं
लग्नासाठी होत नाही असं नाही, तर मला असं दिसून येतं आहे पत्रिकेमध्ये तुम्हीच कुठे ना कुठे टाळाटाळ करत आहात की बाबा सेटलनेस नाही आहे किंवा पैशाचा स्रोत इतकं मोठं नाही की मी पुढे जाऊन कसं कुटुंब सांभाळेन, संसार सांभाळेन. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपल्या पत्रिकेमध्ये महेशजी, तुमचं जो ऋषभ लग्न आहे, ऋषभ राशी आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये, तर ती ज्या राशीचा जो स्वामी शुक्र आहे तो तुमच्या तुळा राशीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि तुमची राशीसुद्धा तुळा आहे व्ययस्थानामध्ये. तर तुमचं इथून काय दिसून येतं की तुमचं लग्नानंतर, विवाहानंतर आपल्या पत्रिकेमध्ये भाग्योदयाचे योग आहेत. त्यामुळे जसंही आपल्या जीवनामध्ये कन्या किंवा आपल्या जीवनामध्ये जी आपल्या पत्नीचा प्रवेश होईल, त्याच्यानंतर थोडेसे भाग्याचे आपले दरवाजे हे खुलायला चालू होतील. आणि त्याचप्रमाणे जो भाग्येश जो आहे, जो चंद्र तो व्ययात बसला आहे पण शुक्रासोबत बसलेला आहे स्वराशीत, तो कुठे ना कुठे चांगले योग देणार, प्रतिष्ठा देणार, मानसन्मान देणार. फक्त थोडंसं चिंता आणि व्याधीमध्ये हा डुबलेला असतो. चंद्र हा चिंताचा कारक आहे, मनाचा कारक आहे, व्याधीचा कारक आहे. तर चंद्र कुठे ना कुठे तुम्हाला हा एक प्रकारे म्हणजे अस्थिर ठेवत असतो की बाबा काय करू, हे करू का ते करू, ते करू का ते करू, ते झालं की हे करणार. म्हणजे हे कुठे ना कुठे जे आहे ना एक स्थिरतामध्ये नाही आहे. तर चंद्राला तुम्ही स्थिरता आणण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर थोडंसं आपला एक आध्यात्मिक थोडंसं आपल्याला काही ज्ञान घेतलं पाहिजे किंवा आध्यात्मिक काही अशी पुस्तकं आहेत ती आपण वाचली पाहिजे किंवा सकाळी एक 10-15 मिनटं आपण मेडिटेशन केलं पाहिजे. आता चंद्राचं काही दान आहे, तांदूळ आहे म्हणा किंवा शुभ्र वस्त्र, वाईट वस्त्र आहेत, तर अशा प्रकारचे तुम्ही दान तुम्ही ब्राह्मणाला किंवा गरिबांना किंवा तुम्ही साधू संतांना वगैरे तुम्ही करू शकता. त्याच्यामधून चंद्र तुमचा हा अजून बलवान होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा वाढेल, तुमचं मनोबल वाढेल आणि तुमची जी काही चिंता व्याधी जी आता सध्याला तुमच्या मुलाची होत आहे ताई, तर ती थोडीशी कमी होताना दिसेल. आणि हा जो प्रश्न महेशजी यांना मी सांगतो की आता जी अंतर्दशा 2025पर्यंत राहूची अंतर्दशा आहे, तर राहूमध्ये त्याचा विवाहाचा योग तर 100% आहे, होणारच आहे. पण त्याच्या कामामध्ये जसा राहू गेला, शनीमध्ये जसंही गुरुचा प्रवेश झाला, तर गुरुच्या प्रवेशनंतर हळूहळू सरळ प्रगतीचे योग चालू होतील. आणि थोडं लाभस्थानामध्ये सूर्य केतू ग्रहण योग आहे, म्हणजे मेहनत करतोय पण लाभ होताना दिसत नाही. त्यांचा प्रश्न तोच आहे. तर का नाही होत आहे, कारण ते तुमच्या गुरु ज्या स्थानात बसतो तो कुठे ना कुठे स्थान तो गडबड करतो किंवा तिथे कष्ट आणतो. दुसरं झालं सूर्यकेतू ग्रहण योगी आहे लाभस्थानात, ते सुद्धा थोडंसं लाभ कुठे ना कुठे यांचं हरपून घेतं. तर तुम्हाला मी महेश हेच सांगेन, थोडंसं सूर्याचं तुम्ही जप केलं पाहिजे आणि केतूचं तुम्ही दान केलं पाहिजे. तर केतूचं दान म्हणजे काय असतं बाबा, काळे तीळ आहेत किंवा उडद आहेत किंवा तुम्ही काळ्या तिळाचं तेल आहे, तर अशा प्रकारे तुम्ही दान वगैरे केलं तर भरपूर तुम्हाला केतूमध्ये केतूचा जो प्रॉब्लेम तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे तो थोडासा नाहीसा होताना दिसेल. शिक्षणामध्ये एवढं काय भरपूर लाभ तुम्हाला दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्ही शिक्षणात कुठे ना कुठे तुमचं एक बॅलेन्सिंग झालं असेल किंवा एव्हरेज आहे ते ह्या पत्रिकेनुसार दिसून येतं आहे. पण ठीक आहे, हा बिझनेसमध्ये तुम्ही हळूहळू तुमचं वाढणार, पण विवाहानंतर तुमचं भाग्योदय हे निश्चित आहे. तर गुरुजी, आपल्याला आता अजून एक पत्रिका आपण पाहतो आहे. अमित खांडेकर यांचा प्रश्न आलेला आहे. त्यांचं जन्मतारीख आहे 15 ऑक्टोबर 1992. जन्मवेळ आहे 4:58 सकाळी आणि जन्मस्थान आहे त्यांचं पुणे. आणि त्यांचे जो प्रश्न आहे लग्न कधी होईल, आणि त्यांच्या म्हणजे वडिलांचा प्रश्न आहे. खूप रागिष्ट स्वभाव आहे किंवा राग शांत करण्यासाठी काही उपाय आहेत का? बरोबर. अमितजी यांची पत्रिका गुरुजी माझ्यासमोर आलेली आहे. तर त्यांचं कन्या लग्न आहे आणि लग्नामध्ये त्यांचा रवी बसलेला आहे, सूर्य बसलेला आहे. तर सूर्य हा अति ऊर्जाशाली ग्रह आहे, त्यामुळे अशा व्यक्तींना प्रचंड राग असतो. तर प्रथम स्थानात लग्न बसणं म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सूर्य राहणं हे इथे असं मानलं जातं. त्यामुळे अशी व्यक्ती यांच्या थोडक्यात म्हणजे नाकावरती राग असतो असं आहे. तुम्ही जरा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना थोडक्या गोष्टीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये चिडचिड, रागिष्टपणा हा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काम खराब करू शकतात, हे इथे दिसून येत आहे. आणि दुसरं की त्यांचं जे नक्षत्र आहे हे कृतिका नक्षत्र आहे. तर कृतिका नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव हा थोडासा त्यांचा स्वभाव फटकळ असतो असा आहे. त्यांची
त्यांची वाणी ही खराब असते. त्यामुळे अशामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना चांगल्या चांगल्या संध्या आहे त्यांच्या हातून, त्यांच्या वाणी खराब असल्याकारणामुळे, राग अति जास्त असल्याकारणामुळे चांगल्या संध्या त्यांच्या जीवनातून तोंडापर्यंत येऊन निघून जाण्याचे योग इथे दिसून येत आहेत. फक्त तर त्यांनी जर आपल्या रागावरती जर कंट्रोल केलं तर त्यांच्या जीवनामध्ये ते खूप काही पुढे यश मिळवू शकतात, हे इथे दिसून येत आहे. फक्त हा जर पत्रिकेतला जर सूर्याचा हा प्रभाव जर कमी करायचा असेल तर त्यांनी आपल्या करंगळी बोटामध्ये, उजव्या हाताच्या करंगळी बोटामध्ये चांदी ह्या धातूमध्ये त्यांनी जमलंच तर बसेरा मोती हा जर धारण केलात, किंवा बसेरा नाही मिळाला तर तुम्हाला जर केसी मोती जर तुम्ही तुमच्या करंगळी ह्या चांदीच्या धातूमध्ये करंगळी या बोटात तुम्ही धारण केलात तर तुमचा जो राग आहे हा तुमचा हळूहळू कमी होताना हा तुम्हाला दिसून येईल. बाकी तुमचा लग्नाचा जो प्रश्न आहे तर तुमच्या लग्नाबद्दल जे बघितलं गेलं की तुमचा जो गुरु हा लग्नस्थानामध्ये बसला, कारण की गुरु हा ज्या स्थानात बसतो ते स्थान हा हानी करत असतो. त्यामुळे तुमच्या लग्नस्थानामध्ये गुरु बसल्या असल्या कारणामुळे तुमच्या लग्नाला हा डिले करत आहे, तुम्हाला तुमच्या लग्नाला हा तुमच्या लग्नामध्ये अडचणी येत आहेत, उशीर होतो आहे. आणि दुसरी गोष्ट की शुक्र हा तुमचा राहू संकट हा मृत अवस्थेमध्ये बसलेला आहे. तर त्यामुळे शुक्र ही हा विवाहासाठी पत्नीचा मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा पत्नी ग्रह मानला जातो असं आहे. तर त्यासाठी शुक्र हा जर तुमचा ग्रह मृतस्थानात असल्या कारणामुळे तुम्हाला इथे पत्नीचा योग येणं हे इथे कुठे ना कुठे अल्पयोग राहणं हे इथे दिसून येत आहे. तर त्यासाठी तुम्ही गुरु आणि जर शुक्राचा जर तुम्ही वैदिक पद्धतीने याची जर तुम्ही शांती करून घेतला तर तुमच्या पत्रिकेतला जो गुरु आणि शुक्राचा जो अनिष्ट प्रभाव आहे हा कमी होईल आणि लवकरात लवकर तुमचे लग्नाचे योगही तुम्हाला जुळून येतील. नक्कीच गुरुजी, आपण अमितजी यांचं फार छान असं पत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांना जे उपाय सांगितलेले आहेत ते नक्कीच अमितजी आपण करून घ्या. आणि आपल्याला नक्कीच वेळ भेटला तर थोडासा वेळ काढून तुम्ही आपली प्रत्यक्षात आम्हाला तुम्ही भेटू शकता. आम्ही तुम्हाला पुणे, दादर आणि ठाणे इथे प्रत्यक्षात भेटत आहोत. खालील दिलेले जे स्क्रीनवरती नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही आपले काही प्रश्न, आपले काही डेट ऑफ बर्थ, टायमिंग जे काय आहे ते मेसेज करू शकता आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला प्रत्यक्षात तुम्ही भेटू शकता. आणि भेटल्यानंतर एक अर्धा तास, पाऊण तास वेळ काढून या, जेणेकरून तुमचं पूर्ण पत्रिकेचं विश्लेषण होईल, तुमचं पूर्ण कुंडलीचं, तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर. प्रेझेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्याबद्दलचं आपण एक काही निवारण करू शकतो. आणि जे काही फ्युचरमध्ये होणार आहेत किंवा जे काही गोष्टी जे काही गोष्टीची अडचण येणार आहे ती कुठेतरी टाळता येईल का तेही आपण प्रयत्न करू शकतो. आणि नक्कीच तुम्हाला याच्यामधून मार्गदर्शन आम्ही देऊ अशी तुम्हाला प्रत्यक्षात आम्ही देतो आणि तुमची रजा घेतो. नमस्कार. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.